बाळकूम येथे 2005 साली म्हाडाने बांधलेल्या इमारतीतील घरांचा ताबा लॉटरी लागलेल्या 250 कुटुंबांना अखेरीस मिळाला आहे। आमदार संजय केळकर यांनी याबाबत सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ऐन नवरात्रोत्सवात या 250 कुटुंबांना एक प्रकारे भेटच दिली आहे। 2005 साली बाळकूम येथे म्हाडाने इमारत बांधली होती। या इमारतीतील घरांची लॉटरी काढण्यात आली होती। यात 250 हून अधिक कुटुंबांचे नशीब चमकले होते। मात्र प्रशासनाचा ढिसाळपणा आणि अटीपूर्ततेचा अभाव यामुळे या कुटुंबांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागले होते। इमारतीतील पार्किंग आणि अन्य अटी शर्तींची पूर्तता करण्यात आली नसल्याने महापालिकेने या इमारतीस ओसी प्रदान केला नव्हता। गेली 18 वर्ष या कुटुंबांनी घरांसाठी म्हाडा, महापालिका आणि लोकप्रतिनिधींचे उंबरठे झिजवले होते, मात्र त्याला यश आले नव्हते। अखेरीस या कुटुंबांनी आमदार संजय केळकर यांची 5 महिन्यांपूर्वी भेट घेऊन व्यथा मांडली होती। तदनंतर केळकर यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधानसभेत आवाज उठवला। तसेच म्हाडा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या, आयुक्तांची भेट घेऊन चर्चा केली। या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर या इमारतीस ओसी मिळाल्याने या कुटुंबांना घरे मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। तब्बल 18 वर्षांनी हक्काची घरे मिळणार असल्याने कुटुंबांनी आमदार केळकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। आमदार केळकर यांना आम्ही फार पूर्वी भेटलो असतो तर आम्हाला कधीच घरे मिळाली असती। केवळ 5 महिन्यात त्यांनी आम्हाला घरे मिळवून दिली। आमच्यासाठी ते देवासारखे धावून आले, अशा भावना रहिवाशांनी यावेळी व्यक्त केल्या। याबाबत आमदार संजय केळकर म्हणाले, काही अटी शर्तींची पूर्तता न झाल्याने गेली 18 वर्ष ओसी मिळत नव्हती। यात अधिकाऱ्यांचा ढिसाळपणाही निष्पन्न झाला होता। अधिवेशनात आवाज उठवून म्हाडा आणि महापालिकेच्या स्तरावर पाठपुरावा करून हे काम मार्गी लागले। तब्बल 1.5 तपाची प्रतीक्षा संपल्याने या कुटुंबांना दिलासा मिळाला, याचे समाधान वाटते, अशी प्रतिक्रिया आमदार संजय केळकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली। S9 न्यूज ठाणे। काल शारदीय नवरात्रोत्सवाचा 8वा दिवस। या दिवशी अष्टमीचा होम करून देवीला नानाविध प्रकारचा भोग अर्पण केला जातो। देवीला होम अत्यंत प्रिय असल्याने देवी भक्त अष्टमीला आवर्जून होम करत असतात। मुंबईमधील अशोक बासुतकर या देवी भक्त कुटुंबात देखील अष्टमी निमित्त देवीचा होम करण्यात आला। कर्नाटक मधील सौदत्ती गावातील यल्लम्मा देवीची बासुतकर कुटुंबावर विशेष कृपा असून मागील 50 वर्षांपासून बासुतकर कुटुंबीय मनोभावे देवीची सेवा करत आहेत। घटस्थापनेपासून सुरू झालेल्या या नवरात्रोत्सवात संपूर्ण बासुतकर कुटुंबीय, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार श्रद्धेने, भक्तीने 9 दिवस एकत्रितपणे देवीचा जागर करत असतात। S9 न्यूज मुंबई। गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी ठाण्यातील टेंभी नाका येथे भक्तीचा जागर भरवला आणि नामदार मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तो जागवला। अशी नवसाला पावणारी टेंभी नाक्याची आई दुर्गेश्वरी वेळ आली आहे तिच्या समोर नतमस्तक होण्याची। घाट घालू किती, वाट पाहू किती, लाट मायेची होऊ नये। कणा कणात तू, मना मनात तू, जीवाशी वात तू अंबे। भावा ऐकून भक्ताचा हाकेला धावू नये। ओढ साठली डोळ्यात, मन भेटीला तू रहे। तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुला पाहू किती, गुण गाऊ किती, तुझ्या पायाशी आम्हा
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. TJSB सौर शक्ती कर्ज. गो ग्रीन. करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन. व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. संकल्प प्रतिष्ठान व आमदार रवींद्र फाटक यांच्या वतीने ठाण्यामध्ये दरवर्षी सर्वात मोठ्या गरब्याचे आयोजन करण्यात येते. या वर्षी देखील घटस्थापनेपासून मोठ्या जल्लोषात नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या नवरात्र उत्सवाला ठाणेकर नागरिकांनी देखील पहिल्याच दिवसापासून प्रचंड गर्दी केली आहे. संकल्प प्रतिष्ठानच्या गरबाचे वैशिष्ट्य म्हणजे विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील अभिनेते व अभिनेत्री देखील आवर्जून देवीच्या दर्शनासाठी व गरब्याचा आनंद लुटण्यासाठी उपस्थिती लावतात. नवरात्रीच्या 8व्या दिवशी संकल्प प्रतिष्ठानच्या दांडिया उत्सवात अनेक कलाकारांनी उपस्थिती लावून गरबा रसिकांसोबत दांडियाचा आनंद लुटला. यावेळी हिंदी सिने कलाकार, उत्कृष्ट विनोदवीर, गोलमाल मूवी फेम तुषार कपूर यांनी देवीचे दर्शन घेतले व आपल्या चाहत्यांशी संवाद साधला. तसेच काल 8व्या दिवशी संकल्प चौकातील मंगलमय मंदिरात विराजमान दुर्गे मातेच्या दर्शनाला खासदार राजेंद्र गावित, आमदार नितेश राणे, आमदार प्रताप सरनाईक यांनी भेट देऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले व हजारोंनी जमलेल्या जनसमुदायाला नवरात्री निमित्त शुभेच्छा दिल्या. S9 न्यूज ठाणे.